नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता योजनेमध्ये दोन मोठे बदल झालेले आहेत. हे बदल जे आहेत ते लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये झालेले आहेत. वेबसाईटवरती आता नवीन दोन ऑप्शन जे आहेत ते ॲड करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला कळू शकणार आहे की तुमच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे केव्हा आणि किती पैसे आले. त्याचबरोबरीनं तुम्हाला योजनेचा पुढे लाभ मिळणार आहे की नाही, तुम्हाला आलेले पैसे कट होणार का, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा. अशा नवनवीन अपडेट्ससाठी ऑल बटनवर क्लिक करून व्हिडिओ आवडलास तर लाईक मात्र अवश्य करा. याकरिता तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या वेबसाईटवर यायचं आहे. अशा प्रकारे तुमची वेबसाईट ओपन होईल. इथे तुम्हाला अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचं आहे. आता येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून खाली पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जो कॅप्चा इथे आहे तो इथे तुम्हाला टाईप करून लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. आता येथे आल्यानंतर केलेले अर्ज आपल्याला पाहिजे आहेत तर लेफ्ट साईडला इथे ऑप्शन आहे केलेले अर्ज, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता येथे आपण पाहू शकता आपण आतापर्यंत किती अर्ज केलेले आहेत. येथे आल्यानंतर पहिल्यांदा आपल्या इथे नाव दाखवलं जातं, ॲप्लिकेशन ID, त्यानंतर आपला फोटो, त्यानंतर आपलं ॲप्लिकेशन स्टेटस दाखवलं जातं. आता इथे एक नवीन ऑप्शन आलेलं आहे संजय गांधी. आता हा संजय गांधीचा ऑप्शन काय आहे ते नीट समजावून घ्या. आता येथे तुम्ही पाहू शकता अनेक महिलांना इथे नो असं आलेलं आहे. आता ज्या महिलांना इथे नो असं आलेलं आहे त्या सर्व महिलांना टेन्शन घेण्याचं काही कारण नाही, कारण ज्या महिलांना नो असं आलेलं आहे त्यांचे पैसे लाडकी बहीण योजनेचे पुढे देखील चालू राहतील. आता ज्या महिलांना येस असं ऑप्शन आलेलं आहे त्या सर्वच्या सर्व महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत. आता येस असं आलं आहे याचा अर्थ ज्या महिलांना अगोदरपासून संजय गांधी योजनेचे म्हणजे सरकारी योजनेचे पैसे जे आहेत ते तुम्हाला मिळत आहेत. त्यामुळं तुम्हाला कुठल्याही आता सरकारी योजनेचे पैसे मिळत असतील तर तुमच्या नावाच्या खाली येस असं लिहून आलेलं असेल. आता अनेक महिलांची कंप्लेंट होती की आम्हाला अजूनपर्यंत एकही रुपया आलेला नाही, आमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह आहे, तर त्यांनी इथे जाऊन चेक करायचं आहे. जर येस असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. आता काही महिलांना पैसे मिळाले असतील परंतु इथे येस दाखवत असेल तर यापुढे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. कदाचित तुमच्या अकाउंटमधून पैसे कट देखील होतील. म्हणजेच आता सिंपलची गोष्ट आहे की ज्या महिलांच्या नावाच्या खाली नो आहे त्यांना पैसे मिळणार आणि ज्यांच्या नावाच्या खाली येस असं लिहून आलेलं आहे त्या महिलांना, सर्व महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत. आता संजय गांधी हा ऑप्शन काय आहे हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता येथे दुसरं ऑप्शन जे आहे ते ॲक्शन बटन. आता हे ॲक्शन बटन काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. आता येथे आपण पाहू शकता ॲक्शन असं लिहिलेलं आहे. त्याखाली जे चिन्ह आहेत, हे जे 2 नंबरचं चिन्ह आहे ते पैशाचं इथे सिम्बॉल दाखवलं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या महिलेचा पूर्ण डिटेल इथे पाहू शकता. तुमचं नाव, तुम्हाला कोणत्या अकाउंटला पैसे आलेत हे सर्व काही इथून तुम्ही पाहू शकणार आहात. त्याचबरोबरीनं कोणत्या डेटला तुम्हाला पैसे आलेत हे देखील तुम्हाला इथून समजू शकणार आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता इथे एका बटनवर क्लिक करून दाखवतो. इथे पाहू शकता, आता येथे पाहू शकता 4,500 रुपये जे आहेत ते या महिलेला मिळालेले आहेत. खाली येथे महिलेचं नाव, बेनिफिशरी नेम, बँकेचं नाव, कोणत्या बँकेत गेलेले आहे, येथे अकाउंट नंबर देखील दाखवेल. त्यानंतर कधी मिळालेले आहे, ट्रान्झॅक्शन डेट सुद्धा तुम्हाला इथे शो होणार आहे. त्यानंतर रिमार्क, त्यापुढं क्रेडिटेड म्हणजे तुमच्या अकाउंटला हे पैसे क्रेडिट झालेले आहेत आणि तुमच्या अकाउंटला किती पैसे क्रेडिट झालेले आहेत ही संपूर्ण माहिती आता तुम्ही इथून पाहू शकणार आहात. आता काही महिलांना बँकेचं अकाउंट सुद्धा माहीत नव्हतं, त्या महिलांना देखील आपले पैसे कोणत्या बँकेच्या अकाउंटमध्ये गेलेले आहेत ते देखील त्यांना इथे पाहता येणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. जितका होईल तेवढा माझ्या माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, व्हॉट्सअप करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. माहिती आवडली असेल तर एक लाईक मात्र अवश्य करा. आता इथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.